मुंबईकरांचा प्रवास सुकर करण्याच्या आणाभाका घेत सुरू झालेली चेंबूर ते वडाळा मोनोरेल म्हणजे फसलेला प्रयोग असंच म्हणावं लागेल। कारण 20 ऑगस्टच्या अपघातानंतर बंद करण्यात आलेल्या मोनोरेलचा ट्रायल रन दरम्यान पुन्हा अपघात झाला। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। चेंबूर ते वडाळा बुधवारी याच मार्गावर नव्या मोनोरेलची चाचणी सुरू होती। मात्र ही चाचणी सुरू असतानाच वडाळ्याजवळ मोठा अपघात घडला। मोनोरेलचा पुढचा डबा थेट ट्रॅक सोडून बाहेर आला आणि खांबावरच अडकून राहिला। आज सकाळी पुन्हा एकदा मोनोचा अपघात झाल्याची दृश्य जी आहेत ती वडाळा ट्रक टर्मिनलच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर या आधी मोनोमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, त्यावेळेस मोठं रेस्क्यू ऑपरेशन जे ते प्रवाशांचं केलं होतं। त्याच्यानंतर मोनो नव्या तांत्रिक पद्धतीने सुसज्ज करण्याचा प्रयत्न MMRDA कडून MMRCL कडून करण्यात आला होता आणि त्याचं टेस्टिंग जे ते सुरू आहे। सध्या मोनो रेल सुविधा जी आहे ती प्रवाशांसाठी बंद आहे आणि त्याची टेस्टिंग जे ते सुरू आहे। पण त्या टेस्टिंग दरम्यान अपघात झाल्यासारखी दृश्य जे ते आता आपल्याला समोर पाहायला मिळतात। या संदर्भात ABP माझाने MMRDA संपर्क केला असता MMRDAचं म्हणणं असं आहे की हा कोणताही अपघात नसून आम्ही मॉक ड्रिल करत होतो आणि मॉक ड्रिल मध्ये जर असा काही अपघात झाला तर त्याचा बचाव कार्य कसं करायचं त्या अनुषंगाने आजचा हा संपूर्ण प्रसंग होता। मुंबईची मोनोरेल आणि अपघात हे जणू आता समीकरणच बनत चाललंय। काही महिन्यांपूर्वी असाच अपघात घडला आणि जवळपास 550 प्रवाशांचा जीव टांगणीला लागला। तेव्हापासून मोनोरेलची सेवा बंदच ठेवण्यात आली होती। मात्र आज चाचणी दरम्यान पुन्हा अपघात घडला आणि मोनोरेलच्या सेवेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। हा अपघात आहे की मॉक ड्रिल आहे? हा अपघात आहे सरळ कारण की या गाडी टेस्टिंगसाठी काढली होती सकाळी आणि त्यांच्या तांत्रिक बिघाडामुळे या सगळ्या घटना घडलेल्या आहेत। मुंबई मेट्रो प्रशासनाला हे जर चालवायला दिलेलं आहे, यांना कोणताही पूर्वानुभव नसताना देखील चालवायला दिलेलं आहे, हे फार मोठं अपयश आहे। कारण की यापूर्वी 2018 पासून MMRDA या ठिकाणी चालवत होती। त्यावेळेला जुन्या गाड्या ज्या आहेत 7 गाड्या आपल्या चालत होत्या, व्यवस्थित चालत होत्या। पण हे आल्यापासून मुंबई मोनोरेलची पूर्ण वाट लागली आणि सगळ्या गाड्या बंद केल्या या लोकांनी। मोनोरेलच्या चेंबूर वडाळा मार्गावर नव्या कोचेसची ही चाचणी सुरू होती। घटनेच्या वेळी मोनोरेलमध्ये चालक आणि एका कंपनीचा अधिकारी उपस्थित होते। मोनोरेलचा डबा ट्रॅकवरून खाली उतरला, पण तो खांबांच्या रचनेत अडकल्यानं सुदैवानं खाली कोसळला नाही। या सगळ्या संदर्भात कंपनीच्या व्यक्तीशी संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। या घटनेनंतर अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झालं आणि अडकलेल्यांची सुखरूप सुटका करण्यात आली। पण या सगळ्या घटनेनंतर मोनोरेलच्या कारभाराविषयी आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अजय माने, ABP माझा, मुंबई।